नमस्कार शेतकरी बांधवांनो, खरीप पीक विमा 2024 विषयी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आपण सदर व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. विधानसभेत लक्षवेधीच्या उत्तर प्रसंगी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितले की 31 मार्च पर्यंत जो शासनाचा निधी आहे तो देण्यात येणार आहे. सदर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तरी आपण संपूर्ण व्हिडिओ पाहावा. लक्षवेधी क्रमांक 10. अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, परभणी जिल्ह्यातील 3,57,000 शेतकऱ्यांनी पीक विम्यापोटी 7,65,00,000 रुपयांचा स्वतःचा हप्ता भरलेला आहे. एक मिनिट, वेळ 10 मिनिटांनी वाढवण्यात येत आहे. अध्यक्ष महोदय, परभणी जिल्ह्यातील 3,57,000 शेतकऱ्यांनी पीक विम्यापोटी 7,65,00,000 रुपयाचा स्वतःचा हप्ता भरलेला आहे. राज्य शासन, केंद्र शासन व ICICI लोंबार्ड जनरल इन्शुरन्स यांनी आपापले हप्ते भरल्यानंतर परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 365 कोटी 90 लाख रुपयाचा रक्कम 25% अग्रिम म्हणून मिळणार आहे. अध्यक्ष महोदय, दिनांक 22 ऑक्टोबर 2024 रोजी ICICI लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनीने शासनाचा 99 कोटी रुपयांचा हप्ता अद्यापपर्यंत येणे बाकी आहे. त्यामुळे आम्ही अग्रिम वाटप करू शकत नाही असे जिल्हा कृषी अधीक्षक परभणी व माननीय आयुक्त कृषी आयुक्तालय पुणे यांना कळवले होते. अध्यक्ष महोदय, परभणी जिल्ह्यातील 52 पैकी 52 महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे सोयाबीन, कापूस, तूर या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आलेला आहे. त्यांना तात्काळ पीक विमा मिळणे गरजेचे होते. अध्यक्ष महोदय, 30 सप्टेंबर 2024 रोजी अधिसूचना काढल्याच्या नंतर 1 महिन्याच्या आत पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणे नियमाने बंधनकारक होते. परंतु आज जवळपास 5.5 महिने उलटून गेल्यावरही प्रत्यक्षात पीक विमा शेतकऱ्यांना मिळालेला नाही. म्हणून अध्यक्ष महोदय, माझा प्रश्न या ठिकाणी आहे की शासन त्यांच्या हिश्श्याचे 99 कोटी रुपये रक्कम किती दिवसात भरणार आहे? शेतकऱ्यांना प्रत्यक्षात किती दिवसात पीक विमा मिळणार आहे? अतिवृष्टीपोटी शेतकऱ्यांना 548 कोटी रुपयापैकी 467 कोटी रुपये वाटप करण्यात आलेले होते. परंतु वाटप राहिलेल्या 1,29,000 शेतकऱ्यांची 81 कोटी रुपयांची रक्कम केव्हापर्यंत त्यांच्या खात्यात वर्ग होणार आहे? अध्यक्ष महोदय, लक्षवेधी क्रमांक 10 आणि 11 जवळपास सारखीच आहे. श्रीमती श्वेता महाले यांनी 11 क्रमांकावर जवळपास मी उत्तर दोघांचंही देतो. तुम्ही प्रश्न विचारा, काय अडचण नाही. त्यामुळे त्यामध्ये दोन्ही याच्यामध्ये मॅटर सारखेच आहेत, काही फार विशेष फरक नाही. परंतु विटेकर साहेबांनी ठीक आहे दोन्ही प्रश्नाची उत्तर एकत्र देतो मी. पण तुम्हाला वाईट वाटलं तर तुम्ही परत दुसरा प्रश्न विचारा, मी उत्तर देतो. महोदय, ही लक्षवेधी मदत व पुनर्वसन विभाग तसेच कृषी या 2 विभागाशी संबंधित आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना ही केंद्र शासनाची योजना असून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार राज्यात खरीप हंगाम 2016 पासून राबविण्यात येत आहे. सन 2023-24 पासून सर्वसमावेशक पीक विमा योजना राबवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून शेतकऱ्यांना प्रति अर्ज केवळ 1 रुपया भरून योजनेत सहभागी होता येते. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप 2024 मध्ये परभणी जिल्ह्यात या योजनेची अंमलबजावणी ICICI लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनीमार्फत करण्यात येत आहे. खरीप 2024 मध्ये परभणी जिल्ह्यात 7,63,062 विमा अर्जाद्वारे शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये सहभाग घेऊन 5,23,858 हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित या ठिकाणी केलेले आहे. खरीप 2024 मध्ये पर्जन्यमानातील असाधारण तफावत तसेच नैसर्गिक आपत्ती, पूर परिस्थिती ज्यामुळे एकूण पीक पेरणी क्षेत्राच्या 25% जास्त क्षेत्र बाधित झाल्याने सर्व 52 अधिसूचित महसूल मंडळातील शेतकऱ्यांना मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती अंतर्गत 25% अग्रिम रक्कम नुकसान भरपाई देण्याकरता दिनांक 30/9/2024 रोजी जिल्हाधिकारी परभणी यांनी अधिसूचना निर्गमित केली आहे. खरीप 2024 मध्ये नैसर्गिक आपत्ती व काढणी पश्चात नुकसान याकरता 426.55 कोटी अंतरिम नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे. राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत 2024 करता एकूण 2,197.15 कोटी नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. विमा कंपन्यांना राज्य हिस्सा विमा हप्ता अनुदान उपलब्ध करून देण्याची कार्यवाही प्रगतीत असून त्यानुसार सर्व पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे वाटप करण्यात येईल. परभणी जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे शेती
फळ पिकाखालील माहे जानेवारी ते डिसेंबर 2024 मध्ये 4,10,035 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून बाधित क्षेत्राला 473.44 कोटी इतका निधी मंजूर झालेला आहे व त्यापैकी 417.12 कोटी इतका निधी वितरित करण्यात आलेला आहे। अध्यक्ष महोदय, परभणी जिल्ह्यामध्ये एकूण 56.32 कोटी इतका निधी प्रलंबित आहे आणि मराठवाडा विभागासाठी हीच रक्कम 3,067.52 कोटी मंजूर असून 2,458.62 कोटी वितरित केलेला आहे। अद्याप रुपये 608 कोटी इतका निधी वितरित करण्याचे प्रलंबित आहे। शासनाने आतापर्यंत 2728 कोटी मदत नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना वितरित केलेली आहे। शासनाच्या 100 दिवसाच्या कृती आराखड्यामध्ये सर्व प्रलंबित मदतीचा निधी वितरित करण्याची कारवाई करण्यात येत आहे। लवकरात लवकर शेतकऱ्यांना त्याचे पैसे त्यांच्या खात्यावर उपलब्ध होईल। अध्यक्ष, हप्त्यापोटी नाही, एक मिनिट, सिमिलर आहे, सिमिलर उत्तर घे। नाही, प्रश्न माझा आहे ना, राज्य सरकारने आयसीआयसीआय लोंबार्ड कंपनीला हप्त्यापोटी 356 कोटी रुपये 5 महिन्यापूर्वी दिलेले आहेत। उर्वरित केवळ 99 कोटी रुपयांचा हप्ता सरकारकडे येणे शिल्लक राहिल्याचे कारण दाखवून कंपनी शेतकऱ्यांना विमा वाटप करण्यास टाळाटाळ करत आहे। माझा प्रश्न एवढाच आहे साहेब अध्यक्ष महोदय की विमा कंपनीकडे 5 महिन्यापासून सरकारचे 356 कोटी रुपये जमा आहेत, त्याचे व्याजही कंपनीला मिळत आहे। मग कंपनीने सरकारच्या 99 कोटी रुपयाचे निमित्त करून शेतकऱ्यास वेठीस धरण्याचा हा प्रकार आहे का? केंद्र सरकार व राज्य सरकारची रक्कम कंपनीकडे जमा असतानाही त्या जमा असलेल्या रकमेतून आजपर्यंत कंपनीने शेतकऱ्यांना विमा वाटप का केला नाही? कंपनीने त्यांचे वाटप केव्हापासून सुरू करणार? तसेच सरकार उर्वरित 99 कोटी रुपयांचा हप्त्यापोटी शेतकऱ्यांना विटीस धरण्या आयसीआयसीआय कंपनीला काळ्या यादीत टाकण्यास शासन कोणती कारवाई करणार याचं उत्तर मला या ठिकाणी अपेक्षित आहे। अध्यक्ष मंत्री महोदय, दोन्ही उत्तर द्या। दोन्ही अध्यक्ष महोदय, की यामध्ये 110% जास्त दायित्व 1927 कोटी रुपये दायित्व 2024-25 अर्थसंकल्पाच्या तरतूद वितरित केले आहे। आता सदर हप्ता रक्कम वित्त विभागाकडून बीडीएस वर उपलब्ध करून घेण्यात येत आहे। साधारण हे अधिवेशन बजेट अधिवेशन असल्यामुळे वित्त विभागाकडून फाईल अजून क्लिअर झाली नाही, पण एक 4-8 दिवसामध्ये मार्च एंडच्या आतमध्ये हे सगळे पैसे त्यांच्या खात्यावर वर्गवतील। अध्यक्ष महोदय, 31 मार्चच्या आतमध्ये सगळे पैसे बीडीएस वर उपलब्ध होतील। ते बोलतात ना 30 मार्चच्या आतमध्ये सगळे पैसे देतात म्हणून सांगतात ना, दिली ना त्यांनी तारीख राहुलजी। पर्यंत सर्व पैसे शेतकऱ्यांचे त्यांच्या बीडीएस वर उपलब्ध होतील।